मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे आता प्रचारात उतरत आहेत आणि पहिली सभा त्यांची सुरू होती. आपण जाऊयात थेट या सभेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. मी विकोळी विधानसभेचे विभागाध्यक्ष विनोदजी शिंदे यांना विनंती करतो की सन्माननीय राजसाहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेले ज्यांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही आज उत्सुक आहात, तो क्षण आज इथे आलेला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये राष्ट्रपती समुद्राच्या पोटातलं पाणी आणि मी आता ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आज तुम्ही इथे आलेला आहात, आपला पक्षाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेबांना मी विनंती करतो की या जनसमुदायाला मार्गदर्शन करा. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, बहिणींनो आणि मातांनो, प्रचार सभा घ्यायला जरा सुरुवात करायला उशीर झाला. आणि उशिरा सुरुवात करण्याचं कारण म्हणजे माझा मुलगा अमित हॉस्पिटलमध्ये होता, त्याच्यामुळे मला बाहेर पडता आलं नाही. आता तो घरी आलाय आणि ठीक आहे, व्यवस्थित आहे. आणि म्हणून मला त्या सगळ्या अख्ख्या गेल्या 7-8 दिवसामध्ये काही मला हालचालच करता आली नाही. घर ते हॉस्पिटल, हॉस्पिटल ते घर, घर ते हॉस्पिटल. पण या काय बातम्या काही लपून राहत नाही. पक्षातल्या जवळपास सगळ्यांना, उमेदवारांना, पदाधिकाऱ्यांना, सर्वांना या गोष्टीची कल्पना होती. आणि कल्पना असून देखील मी मैदानात नसताना देखील ते ज्या प्रकारचा सर्वजण प्रचार करतायत, कुठेही त्याच्यामध्ये खंड पडू दिला नाही त्यांनी. याबद्दल मी महाराष्ट्रातले जेवढे उमेदवार आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. मला अनेक फोन आले, अनेक काय बोलायचं काय, काय सांगायचं काय. आणि ते म्हणतात ना, जेव्हा संकट येतात ना तेव्हा ती चारी बाजूनी येतात, ते काही एका बाजूने येत नाही. पण त्या संकटांवरती मात करणं हे आपलं काम आहे. आणि आजपासून म्हणून मी या निवडणुकीच्या मैदानात परत उतरलेलो आहे. आज माझ्या 2 सभा आहेत. उद्या ठाणा आहे, परवा पुणे आहे, मग नाशिक आहे, परत मुंबई आहे. आणि इतक्या दिवसामध्ये मी पण जरा बघत होतो काय काय चाललंय. दोन कोंबडी झुंजत होती. निवडणुका संपले की दाणे टाकले की टिपायला परत सुरुवात एकमेकांबरोबर.
आणि करमणूक खूप झाली. मला असं वाटतं करमणूक आता रोज वर्तमानपत्रातनं चॅनलमधनं तेच बोलतायत. मला काल असंच एक गोष्ट जुनी आठवली. आत्ताची एकूण परिस्थिती पाहता आपले मधुकर सरपोतदार होते ना, त्या मधुकर सरपोतदारांच्या एकदा शाखेमध्ये एक काहीतरी स्थानिक कुठलाही तिथला वाद होता आणि दोघे जण बसले होते. दोघांमध्ये भांडणं होती. अनेकदा असतात नाही का, शाखांमध्ये काही गोष्टी असतात, तशी भांडणं होती. आणि मधुकर सरपोतदार ते भांडण मिटवायला बसले होते. ते इतकं पराकोटीला गेलं प्रकरण की त्यातला एक जण बोलला, दादा तुम्हाला सांगतो, हा ना वेश्यांकडे जातो. त्याच्यावर दुसरा बोलला, दादा हे काहीच नाही, हा तर वेश्या विकतो. त्याच्यावरती सरपोतदार बोलले, पण ह्याचा पक्षाची काय संबंध? आज जी भांडणं चालू आहेत शिवसेना भाजपमध्ये, त्याचा मुंबई महानगरपालिकेशी काय संबंध आहे? काही संबंध नाही. तुमच्या जगण्याशी काही संबंध नाही त्याचा. रोजच्या रोज ही जी शहरं बकाल होत आहेत, या बकालपणाबद्दल कोणी बोलायला तयार नाही. आणि म्हणून जरा थोडंसं करमणूक कमी, म्हणून जरा म्हटलं प्रबोधन करावं, थोडंसं विचार करावं, तो काय काय गोष्टी असतात. आठ नोव्हेंबरला नोटा बंद झाल्या. नोटा बंद झाल्यानंतर अनेक काही काही गोष्टी झाल्या. पंतप्रधानांची भाषणं झाली, वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते ते. आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना त्याच्यातलं एक वाक्य त्यांचं माझ्या नक्की लक्षात आहे, आपल्याही लक्षात असेल. आणि तेव्हा ते असं सांगत होते की पुढल्या वर्षी बघा, या नोटाबंदीचा परिणाम पुढल्या वर्षी तुम्ही बघाल, एक तुम्हाला नवा भारत दिसेल. नवा भारत. म्हणून मी या वर्षीपासून म्हटलं बघायला सुरुवात केली. म्हटलं नवा भारत काय दिसतो एकदा बघू तरी. म्हणून जरा एक आकडेवारी काढली. आकडेवारी बाकीच्या विषयांवरती येईन थोड्या वेळाने. जरा आकडेवारी थोडीशी आपल्या कानावरती पडली, महाराष्ट्रातल्या जनतेच्या कानावरती पडली, बरं वाटेल. काही फरक पडलाय की नाही पडलाय. आज साधारणपणे देशामध्ये 5 राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. 5 राज्यांमध्ये. आज त्या 5 राज्यांमध्ये साधारणपणे उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, तुमचं उत्तराखंड आणि मणिपूर, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये आज महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत. या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आज मुंबई आहे, ठाणा आहे, पुणे आहे, नाशिक आहे, पिंपरी चिंचवड आहे, नागपूर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, सोलापूर आहे, उल्हासनगर आहे, अशा 10 महानगरपालिका आहेत. मी साधा एक आकडेवारी सहज काढली की बाबा आता विधानसभा निवडणुका सुरू आहेत 5 राज्यांमध्ये. किती उमेदवार उभे आहेत पक्षाचे, अपक्ष नाही. मी अपक्ष धरलेलं नाही, तर मला माहितीच नाही. पंजाबमध्ये किती उभे आहेत, गोव्यात किती उभे आहेत, किती पक्षांचे काय काय माणसं उभी आहेत, म्हणून मी ती काढली. तर साधारणपणे पंजाबमध्ये उमेदवार आहेत 1145. ऐका मी काय बोलतो ते नीट ऐका. पंजाबमध्ये उमेदवार आहेत 1145. गोव्यामध्ये आहेत 251. उत्तराखंडमध्ये आहेत 300. उत्तर प्रदेशमध्ये आहेत 1531. मणिपूरमध्ये आहेत 135. म्हणजे एकूण आहे 3362. हे मी सगळ्या पक्षांशी मिळून बोलतोय, यात अपक्ष नाही. निवडणूक आयोग नावाची एक प्रक्रिया आहे जी फक्त निवडणुकीच्या वेळेला तुमचे जर होर्डिंग लागले असेल किंवा तुमचा बोर्ड लागला असेल तर ते झाकायला येतात. बाकी यांचा उपयोग काही नसतो.
त्या निवडणूक आयोगाने दिलेला जो खर्च आहे, अधिकृतरित्या करायचा खर्च, हा आमदाराला 25 लाख रुपये आहे आणि नगरसेवकाला 10 लाख रुपये आहे अधिकृत. बरोबर आहे ना? एवढंच आहे ना? त्या अधिकृत प्रमाणे जर समजा आपण आमदारांचा खर्च पकडला तर पंजाब मधला खर्च येतो अधिकृत करायचा खर्च, पंजाब मधला येतो 321 कोटी रुपये, गोव्यामधला येतो 70 कोटी रुपये, नाही हो बरोबर 70 कोटी रुपये, उत्तराखंडमध्ये येतो 84 कोटी रुपये, उत्तर प्रदेशमध्ये येतो 430 कोटी रुपये, मणिपूरमध्ये येतो 37 कोटी रुपये. एकूण साधारणपणे या 5 राज्यांमधला अधिकृत करायला दिलेला खर्च हा 944 कोटी 72,20,000 रुपये. मला माहित नाही कोणून पैसे काढले, एटीएम मधनं काढले, कार्ड स्वाईप केलं. बरं, आता बँकेमधनं तुम्हाला पैसे काढायला किती आहेत? आठवड्याला 24,000 रुपये. 25 लाख रुपये कसे काढणार तुम्ही? मग तुम्ही म्हणाल की आम्ही चेक दिले कोणाला? वडापाववाल्याला. सगळ्या ठिकाणी कॅश चालू आहे, सगळ्या ठिकाणी कॅश चालू आहे. कोणती कॅशलेस, कोणता कॅशलेस भारत आणत होते? कॅशलेस. मध्यंतरी माझ्याकडे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आले होते, झाले 1-2-3 महिने झाले. त्यांच्या तोंडचं वाक्य सांगतो. सहज बसले होते, बसल्या मला त्यांनी सांगितलं की म्हणे गेल्या 2014च्या निवडणुकीला म्हणे आम्हाला काही गरज नव्हती म्हणे पैशाची, आमच्याकडे पैसे आहेत म्हणे, तरीही पक्षाने प्रत्येक उमेदवाराला महाराष्ट्रातल्या 1-1 कोटी रुपये पाठवले, म्हणजे 288 कोटी रुपये. आता तीच गोष्ट जर समजा आपण आता उत्तर प्रदेशला लागू केली तर साधारणपणे तिकडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत 400, म्हणजे 400 कोटी रुपये झाले. म्हणजे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस मिळून ते 400 कोटी खर्च करणार, म्हणजे मायावती त्या 400 कोटी रुपये खर्च करणार, म्हणजे साधारणपणे 1200 कोटी रुपये असेच खर्च होणार. मला कळलं नाही नवीन भारत कुठचा दिसला तो. यात नवीन भारत कुठला आला? 2014ला जो भारत होता तोच भारत आज आहे. ज्या प्रकारचे पैसे बाहेर येत आहेत त्याच प्रकारचे पैसे आजही बाहेर येत आहेत. सर्वसामान्य माणसाला रांगेत का उभा केलात ना तुम्ही? त्या रांगेत 200 माणसं गेली, 200 जण गेले. आज अनेक कंपन्या बंद झाल्या आहेत, काही कोटी लोकांचे नोकऱ्या गेलेल्या आहेत, काही कोटी लोकांच्या अजूनपर्यंत बाहेर येत नाही हे सगळे प्रकरण. काही कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या देशभर. नोटाबंदी का केली? काय नव्याने घडलं? आणि तेच पंतप्रधान 31 तारखेला काही बोलतील असं वाटलं होतं, त्या विषयावरती काही बोलायला तयार नाहीत. आजही त्या विषयावरती बोलायला तयार नाहीये की किती नेमके पैसे आले, नक्की जमा किती झाले. काल तर एक जण सापडला, पाकिस्तानमधनं 2000 रुपयाच्या खोट्या नोटा बनवल्या गेलेल्या आहेत, त्यातला एक माणूस सापडला. असे किती लोक आले असतील पाकिस्तानामधनं? म्हणजे तुम्ही त्या खोट्या नोटांचा विषय बोलवतात, त्या खोट्या नोटाही पसरल्या गेलेल्या आहेत आता भारतात. मला जो आपला गरीब, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, ज्यांना एक अपेक्षा होती की काहीतरी नवीन घडेल, काहीतरी होईल, अनेकांशी मी त्यावेळेला बोललो. अनेक जण मला सांगत होते नाही काहीतरी घडेल. काही लोकांना वाटत होतं बरं झालं श्रीमंतांना लाभ बसेल, त्यांची वाट लागेल, सगळं सरळ रस्ते सरळ येईल सगळ्या गोष्टी. काही नाही, सगळं जैसे थे आहे. रांगेत तुम्ही, या असल्याच गोष्टींच्या भूलथापांना जर बळी पडून जर समजा मतदानं होणार असतील, उगाच नाही हा देश 1000 वर्ष पारतंत्र्यात होता. हा देश 1000 वर्ष
10 ते 11 ज्याला गजनीचा मोहम्मद आला, त्या गजनीच्या मोहम्मदापासून ते आतापर्यंत ब्रिटिशांपर्यंत 1947 सालापर्यंत 1000 वर्ष हा देश पारतंत्र्यामध्ये होता का? अशाच वागणुकीने. कारण आपण विचारतच नाही काय झालं, काय होतंय, काय. भारतीय जनता पक्षात सांगते पारदर्शी आम्ही सरकार देऊ. कोणतं पारदर्शी? तुम्ही सांगतच नाही आहेत काय चाललंय ते. म्हणजे आज भारतीय जनता पक्षाकडे रगड पैसा आहे. कुठून आला? सरकार तुमचं, त्याच्यामुळे तुमच्याकडे पैसे आले. मला आज कळते की भारतीय जनता पक्ष स्वतःला जे पार्टी विथ डिफरन्स म्हणतात म्हणजे काय. पार्टी विथ डिफरन्स याचा अर्थ आमच्याकडे पैसे तुमच्याकडे नाही. हाच फक्त वेगळेपणा आमच्यातला आणि तुमच्यातला. आम्ही विचारतच नाही आहोत. आम्ही फक्त होर्डिंग बघायची, आम्ही फक्त वर्तमानपत्राच्या जाहिराती बघायच्या, आम्ही फक्त व्हॉट्सअपवरती काही गोष्टी चालल्याच्या बघायच्या, भपका बघायचा आणि आम्ही मतदान करून टाकायचं. काय होणार आहे, काय घडणार आहे माहीत नाही. आज हे दोन पक्ष, आता मी येताना होर्डिंग वाचत होतो तुमच्या त्या देवेंद्र फडणवीसांची. हे करणार हा माझा शब्द आहे. कोण ठेवेल शब्द तुमच्यावरती? विश्वास कोण ठेवेल तुमच्या शब्दावर? कल्याण डोंबिवलीला सांगितलं होतं निवडणूक प्रचाराच्या वेळेला 6,500 कोटी रुपये आम्ही कल्याण डोंबिवलीला देऊ म्हणे. कुठे आहे? 6,500 रुपये तरी आले का? मुंबईसाठी म्हणे आम्ही 10,000 कोटी रुपये देऊ. आहेत का? पहिले खिशात हात घाला ना, भोकं पडलेत तर त्याला. आहेत का पैसे तुमच्याकडे? त्यांच्याकडे पैसे नाही, काही नाही, काही नाही. समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बसवणार. ते म्हणतायत त्याप्रमाणे जर तो समुद्रावरती बसवायचा असेल तर त्याला साधारणपणे 8 ते 10,000 कोटी रुपये खर्च येईल. आहेत का पैसे? पैसे नाही, काही नाही, काही नाही. बस येऊन नुसतं तुमच्या समोर फक्त हे जाहिराती करायच्या. एक भपका, त्याने आम्ही बोलून जातो की बाबा नाही नाही काहीतरी घडतंय, काहीतरी होणार आहे. आज पण शिवसेनेचं काय चाललंय? आता येताना होर्डिंगवरती माननीय बाळासाहेबांचा फोटो टाकलाय. जे बोलतो ते करून दाखवतो. माननीय बाळासाहेबांनी ते सिद्ध करून दाखवलं होतं. तुम्ही पहिलं सिद्ध करा. तुमचा गलथान कारभार, तुमचा भ्रष्टाचार माननीय बाळासाहेबांच्या नावाखाली लढवू नका. तुम्ही आत्महत्या टाकू नका. या मुंबई महानगरपालिकेचं वर्षाचं बजेट किती आहे माहिती आहे तुम्हाला? 37,500 कोटी रुपये वर्षाचं बजेट. त्यातले जवळपास 22,000 कोटी रुपये हे फक्त पगारावरती खर्च होतात. उरलेले 15,000 कोटी काय 17,000 कोटी काय 15,000 कोटी. 15,000 कोटी गेल्या 5 वर्षामध्ये जर समजा आपण काढले तर साधारणपणे 77-78,000 कोटी रुपये होतात. काय केलं काय ते सांगा त्या 77-78,000 कोटी रुपयाचं? कोणी प्रश्न विचारत नाही. बस हे भांडतायत. हा ह्याला शिवाय देतोय, तो त्यांना शिवाय देतोय. आमची करमणूक. आम्ही मूळ खोलात जायलाच तयार नाही होत की आमच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय, आमचं शहर काय होणार आहे, आमच्या शहरामध्ये काय काय घडणार आहे. आम्हाला काही त्याच्याशी कर्तव्य नाहीये. बस हे जाहिराती करतायत, खोटं बोलतायत, मतदान करून लोक मोकळे. किती काळ चालणार या गोष्टी? किती दिवस या गोष्टी चालणार आहेत? आणि ह्या जर निवडणुका असतील म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये गंमत बघा. इतकं या शहराचं बजेट असताना यांनी काहीही कामं आत्ता सांगताय आम्ही हे करू. अरे पण नालायकानो, पहिल्यांदा काय केलं ते तर सांगा 5 वर्षामध्ये. ते सांगतच नाहीये. आमचे पत्रकार बांधव ज्यावेळेला त्यांचा इंटरव्ह्यू करायला जातात हे प्रश्न नाही विचारले जात की गेल्या 5 वर्षामध्ये नक्की काय कामं केली हे मला जरा सांगा. ही आत्ताची संपली, ही 5वी टर्म आहे शिवसेनेची. 5वी मुंबई शहरामधली, मुंबई महानगरपालिकेची 5वी. त्यांना कोणी प्रश्न विचारणार नाही. प्रश्न एक त्या राज ठाकरेला.
काय नाशिकमध्ये काय केलं? जे मी नाशिकमध्ये 5 वर्षात केलंय ना, ते ह्यांनी 25 वर्षात देखील या शहरामध्ये काही केलेलं नाहीये. पारदर्शी कारभाराचं म्हणे सर्टिफिकेट मिळालं केंद्रातलं, यांना कुठच्या खात्यातलं मिळालं, कोणी दिलं, काय दिलं माहित नाही मला. कोणता पारदर्शी कारभार? दरवर्षी रस्त्यांमध्ये खड्डे पडतात, त्याला आम्ही पारदर्शी कारभार म्हणायचा? म्हणजे हा पारदर्शी का, की आम्हाला नाही वरचं कॉन्क्रीट दिसत नाही, आता आम्हाला खालचा दगड दिसायला लागला, एवढं पारदर्शी आमचं काम आहे? एवढं पारदर्शी काम आहे आमचं? दरवर्षी खड्डे. सर्वसामान्य माणसाला चालायला फुटपाथ नाही. मी नुसतं फक्त त्यांचं बजेट आणलं. बजेट कशावरती किती खर्च केला, फक्त बजेट. डोकंच काम नाही करत. 2012 ते 2015 म्हणजे 2012 ते किती, 2013, 2013 ते 2014, 2014 ते 2015, 2015 ते 2016, 17 ते यायचंय. आरोग्यावरती किती खर्च झाला मुंबई महानगरपालिकेचा? पहिल्या वर्षी 1835 कोटी, मग 2174 कोटी, त्याच्यानंतर 2378 कोटी, त्याच्यानंतर 2776 कोटी. कसे वाटतात आकडे? मस्त वाटतात की नाही? हे कुठे गेले पैसे, काय गेले, कोणाच्या घरात गेले, कोणाच्या खिशात गेले माहीत नाही. आरोग्य व्यवस्था सुधारली नाही. शिक्षणावरती पहिल्या वर्षी 585 कोटी, दुसऱ्या वर्षी 436 कोटी, तिसऱ्या वर्षी 389 कोटी, चौथ्या वर्षी 407 कोटी. कुठे गेलं? आज मुंबई शहरामधल्या मराठी शाळा बंद होत आहेत आणि उर्दू शाळा वाढत आहेत. मराठी शाळा बंद होत आहेत आणि सर्वात जास्ती वाढण्याचं प्रमाण हे उर्दू शाळांचं आहे. लक्षात ठेवा. परवानगी देणारे ह्यांचंच सरकार होतं. परवानगी देणारं. उर्दू शाळा वाढतायत. याचा अर्थ कोण वाढतंय, कोण येतंय? हे यांचं शिक्षण खातं. रस्ते, डागडुजी, खड्डे भरणे जगाच्या पाठीवर. रस्ता बांधल्यानंतर खड्डे बुजवायचं कंत्राट निघत नाही. मुंबई महानगरपालिका आहे जगामधली की जिकडे दरवर्षी 100 कोटी रुपयांचं खड्डे बुजवायचं कंत्राट निघतं. त्यातही पैसे खाल्ले जातात. त्यातही कंत्राटदाराला खड्डा तो वेगळा. त्याचे पैसे किती? पहिल्या वर्षी 550 कोटी, दुसऱ्या वर्षी 643 कोटी, तिसऱ्या वर्षी 638 कोटी, चौथ्या वर्षी 675 कोटी. नवीन रस्ते बांधले म्हणे. नवीन रस्ते मुंबई शहरामध्ये. या नवीन जे रस्ते बांधले, या रस्त्यांचा खर्च आहे पहिल्या वर्षी 1400 कोटी, दुसऱ्या वर्षी 1680 कोटी, तिसऱ्या वर्षी 2500 कोटी, चौथ्या वर्षी 3200 कोटी. कोणते नवीन रस्ते? काय चाललंय काय? कोणत्या निवडणुका लढतोय आपण? या नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, एकदा या आणि बघा. बाकीच्या राजकीय पक्षांना देखील माझं आव्हान आहे. तुमच्या हातामध्ये जेवढी वर्ष होती सत्ता या शहरांची, माझ्या हातात तर फक्त 5 वर्ष होती. त्या 5 वर्षामधले जवळपास 2 वर्ष नाशिक महानगरपालिकेला आयुक्तच दिले नाहीत. म्हणजे 5 वर्षात 2 वर्ष आयुक्त नाही तरी कारभार चालू होता. आणि तिथे जेवढ्या गोष्टी मी केल्या आहेत, आपण केल्या पक्षाने म्हणून केल्या आहेत, दाखवा मला कुठे 5 वर्षात. नाशिक मधलं जे डम्पिंग ग्राउंड आहे आज मुंबई शहरामध्ये मुलुंडला आहे, दिव्याला आहे, इतर ठिकाणी आहे. पण या 5 वर्षामध्ये नाशिक मधलं जे डम्पिंग ग्राउंड होतं, त्या डम्पिंग ग्राउंडचा आपण खत प्रकल्प केला. आज अनेक शेतकरी तिकडनं खत घेऊन जात आहेत. इथेही सहज शक्य होतं, पण इच्छा नाही करायची इच्छा नाही. आज तिकडे एक मोकणे नावाचं धरण आहे. त्या धरणामधनं आपण नाशिक शहराला एक पाईपलाईन आणतोय.
आता तिथे एक धरण आहे, त्या धरणाचं पाणी आज नाशिक शहराला येते. आता दुसरं धरणाचं पाणी आपण तिथे आणतोय. पुढच्या साधारणपणे 1.5 वर्षामध्ये ही योजना पूर्ण होईल, कारण लांब आहे ते धरण. पुढची साधारणपणे 40 वर्ष नाशिक शहराला पुढची 40 वर्ष पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. पुढची 40 वर्ष. आज तिकडे या तुम्ही, बोटॅनिकल गार्डन बघा. म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने मी तिकडे जे काही स्मारक केलंय ते येऊन बघा. गोदावरी नदीमधला कारंजा बघा. तिथल्या तिकडे जो होळकर ब्रिज आहे त्याच्यावरचा तुम्ही वॉटर कर्टन बघा. तुम्ही येऊन बघा आता एकदा. तिकडचे रस्ते बघा. बांधून झाल्यापासून गेल्या 2.5-3 वर्षामध्ये, म्हणजे मी तुम्हाला ही मला तिथल्या पत्रकारांनी सांगितलेली गोष्ट सांगतो, एका नाही सगळ्या पत्रकारांनी. या गेल्या वर्षी जेव्हा पाऊस पडला असता, तो पाऊस पडल्यानंतर मुंबईमधले जी काही त्यांचे चॅनल हेड्स असतात किंवा चॅनलची लोक असतात, त्यांना फोन करून सांगितलं की मुंबईतल्या खड्ड्यांचं फुटेज मिळालं, ठाण्यातल्या मिळालं, इकडचं मिळालं, तिकडचं मिळालं, नाशिकमधल्या खड्ड्यांचं फुटेज पाठवा. हे मला तिथल्या पत्रकारांनी सांगितलेली गोष्ट आहे. त्या पत्रकारांनी त्यांना कळवलं नाशिकमध्ये खड्डे नाहीत, फुटेज पाठवू शकत नाही. त्याच्यावरती इकडच्या ऑफिसमधनं त्यांना सांगितलं काहीतरी बोलू नका, खड्डे नाहीत म्हणजे काय, प्रश्न बघा काय. कारण सवय इथली आहे ना, खड्डे नाहीत म्हणजे काय. ते बोलले आमच्यावरती विश्वास नसेल तर मुंबईतलं टीम पाठवा आणि तुम्हाला जर खड्डे दिसले तर त्याचं फुटेज घेऊन जा. हे मला तिथल्या पत्रकारांनी सांगितलेली गोष्ट सांगतो मी, माझ्या मनची गोष्ट सांगत नाहीये. म्हणजे चांगले रस्ते द्यायचे असतील तुम्ही देऊ शकता, चांगल्या योजना जर राबवायच्या असतील तर तुम्ही करू शकता. अनेक उद्योगपतींच्या त्यांच्या पैशाबद्दल जर समजा तुमच्या या शहरामध्ये चांगले प्रकल्प आणायचे असतील, लोकांसाठी आणायचे असतील, मुलांसाठी आणायचे असतील, महिलांसाठी आणायचे असतील, आणू शकता. तिथे जे आपण बोटॅनिकल गार्डन केले नाशिकला, रतन टाटा म्हणजे टाटा कंपनीचं पहिलं बजेट किती होतं त्या बोटॅनिकल गार्डनचं? 3 कोटी रुपये. जसं 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 ते घडत गेलं, वाढत गेलं, आजपर्यंत टाटा कंपनीने म्हणजे टाटा सन्स कंपनीने जवळपास 14 कोटी रुपये खर्च केलेत त्या बोटॅनिकल गार्डनवरती. आणि जेव्हा रतन टाटा तिथे पाहायला आले ती गोष्ट, त्यांनी जेव्हा ती पाहिली, प्रत्यक्षात जेव्हा पाहिली, त्याला माझ्या फक्त पाठीवरती एवढंच बोलले, वेल डन राज. त्यालाही बरं वाटलं, मी पैसे टाकले, माझ्या कंपनीचं मी पैसे टाकलेले आहेत, त्याचं चांगलं होतंय, लोकांना याचा उपयोग होतोय, लोकांना याचा फायदा होतोय. ज्या ठिकाणी साधारणपणे 2 माणसं जात नव्हती, ज्या बोटॅनिकल गार्डनमध्ये 2 माणसं जात नव्हती, वन खात्याची होती ती जागा, आतापर्यंत तिथे जवळपास 50 ते 60 हजार माणसं जाऊन आली आणि तिकडे जो शो बघून आली, ते पार्क बघून आली. आहे का एक तरी मुंबई? माझ्या माता भगिनी इथे बसलेल्या आहेत, इथेच बसलेल्या कशाला, माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आहेत, अनेक ठिकाणच्या आहेत, अनेक शहरांमधल्या आहेत, मुंबई शहरामधल्या आहेत. काही जागा तरी अशा प्रकारच्या उपलब्ध केल्या का? आज माझ्याकडे इथे समोर आज अनेक तरुण इथे उभे आहेत, काही चांगली मैदानं तरी उभी केली का? सगळ्या मोकळ्या जागांची ह्या सगळ्या नगरसेवकांनी, ह्या सगळ्या लोकांनी, या पक्षांनी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांनी आपापले क्लब करून टाकले. पैसे कमवायचं एक नवीन साधन, क्लब मेंबरशिप. तिकडे त्यांचीच फक्त माणसं असणार. म्हणजे मोकळ्या जागा तुमच्या, त्याच्यावरती ह्यांनी उभारले क्लब. तुमच्या हाताला काय लागलं? मला समजत नाही आपण ह्या निवडणुका कशासाठी, कोणासाठी लढवतोय. एवढे सगळे पैसे जर समजा आहेत, खर्च होत आहेत, मध्ये जात आहेत, कुठे गेले कुठे, आणि निवडणुकीच्या तोंडावरती जर नुसतं फक्त वर्तमानपत्रांच्या जाहिराती आणि टेलिव्हिजनच्या जाहिराती आणि होर्डिंगच्या जाहिराती आणि व्हॉट्सअपवरती जर खर्च करायचा असेल, मी तरी कशाला करू काम? निवडणुकीच्या तोंडावरती एवढंच करीन ना. याच गोष्टीने जर समजा तुम्ही हुरळून जाणार असाल, कोण करेल काम? कशासाठी करेल काम?
आणि ती दाखवायला त्याला जागा नाहीये याच्यासाठी म्हणून हे सांगतायत आज भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने बोलतो? शिवसेनेने भ्रष्टाचार केला, त्यांचं केलाच, पण 5 टर्म तुम्ही देखील त्यांच्याच बरोबर होतात ना, गेली 5 वर्ष तुम्ही पण त्यांच्याच बरोबर होतात ना, काय तुमच्या हाताला काय लागलं नाही काय? इतक्या वर्षात कधी बोलत नव्हते, याच वर्षी बोलायला लागले. हेच सगळे मुंबईचे लोक भारतीय जनता पक्षाचे बदल होते ना आतापर्यंत. मुंबई महानगरपालिका एकत्रच होतात ना तुम्ही, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. का तुम्ही तुमच्या काय भ्रष्टाचाराला हातभार लागला नाही काय? आता जे निवडणुकांसाठी जे वारेमाप तुम्ही पैसे खर्च करतात, माणसं फोडायला पैसे खर्च करतायत. भारतीय जनता पक्षाचं मला कळलं नाही, 52 साली जन्माला आलेला पक्ष, याला उमेदवार सापडत नाही अजून. चला दुसऱ्यांच्या घरात बघत असतो, तुला पोर झालं का मी आणतो फिरून, तुला पोर झालं का मी आणतो फिरून. चला लोकांची पोरं का फिरवायचा ठिका घेतला का तुम्ही? एवढी फिरवायची इच्छा असेल तर स्वतः पोरं काढा ना. ती हिंमत नाही. ह्या असल्या पक्षाला घेऊन ह्यांच्या हातात काही खोटं बोलतात. शिवसेनेच्या होर्डिंगवरती लागले 2 तासात म्हणे काय 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 कुठे जाणार आहे? कोस्टल रोड भुर्र. आणि जायचं कुठे? होणार कधी तो? मुंबईचा इतक्या वर्षांचा तो आपला शिवाजी पार्कचा महापौर बंगला, त्या बंगल्यावरती डोळा, रोज तिथेच असतात. तो माननीय बाळासाहेबांच्या नावाने तिथे स्मारक करायचं म्हणून बंगला हडपायला सुरुवात झाली आहे. हे मी विनोदाने बोलत नाहीये, मी हे फक्त बाळासाहेबांचं नाव फक्त पुढे करतायत आणि त्यांना तो बंगला पाहिजे. आणि महापौर कुठे जाणार? राणीच्या बागेत. राणीच्या बागेत गेलात कधी? कोणत्याही पिंजऱ्यात कोणी प्राणी नाहीये. माझ्यामध्ये एक प्राणी फक्त आता गजाआड असणार, म्हणजे महापौर. सगळीकडनं लोक दाखवायला येणार, चला चला तुम्हाला राणीच्या बागेत येतो, महापौर बघा कसा दिसतो आमचा. राहून राहून उद्या तिथे जर सेफ्टी फुटली तर करायचं काय ह्याचं? ही अवस्था आणली तुम्ही या शहरावरती. लोक भरभरून प्रेम करतात, लोक भरभरून मतदान करतात, त्याच्या बदल्यात आपण काहीच द्यायचं नाहीये, काहीच देणार नाही होत. हे शहर माझ्या हातात देऊन बघा तुम्ही. नाशिकला तर बजेट नाहीये, इथे तर सगळे उद्योगपती तर इकडेच आहेत. म्हणजे गंमत बघा, भारतीय जनता पक्षाला काय म्हणतात? उद्योगपतींचा पक्ष. उद्योगपतींनी खर्च कुठे केले? नाशिकमध्ये पैसे खर्च केले, ह्यांच्याकडे नाही गेले. कारण माहितीये तुम्हाला? कारण हे ज्या वेळेला CSR फंडाच्या खाली ज्या वेळेला काम करतात, ज्यावेळेला उद्योगपती ज्या वेळेला त्यांच्या कंपनीतनं ज्या वेळेला एखादं काम करतात, त्यावेळेला पैसे खायला जागा नसते, कारण त्यांची लोक काम करत असतात. आता त्यांची लोक काम करणार असतील आणि आम्हाला पैसे खायला मिळणार नसतील, आम्ही कशाला करायची कामं? हा यांचा उद्देश, तो माझा उद्देश नाही. एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने सांगतो, 5 वर्ष नाशिक महानगरपालिका, कारण मी नाशिक का बोलतोय, मला सतत जे विचारलं जातं ना, नाशिकमध्ये काय केलं, नाशिकमध्ये काय केलं, जे विचारत होते ते आता मला प्रश्न नाही विचारतायत. आता नाही विचारत की ते केलंय, ते चांगलं केलंय, उत्तम केलंय वगैरे, आता नाही. पण ते त्यावेळेला जे टोक काढून विचारायचे, आता नाही कोणी विचारत, कारण आता कामं दिसत आहेत ना. महाराष्ट्राचा विकास आराखडा ज्या वेळेला मी मांडला त्याच्या अगोदर चालू होतं. कुठे गेला तो विकास आराखडा? ब्ल्यूप्रिंट कुठे गेली? ब्ल्यूप्रिंट कधी जाहीर करणार? ज्या दिवशी जाहीर केली त्याच्यानंतर आजपर्यंत कधी कोणी मला विचारलं नाही काय आहे त्याच्यात. नाही, ज्यांनी कामं केली त्याला तुम्ही प्रश्न विचारणार.
आणि ज्यांनी आजपर्यंत या शहरांवरती वरवंटा फिरवला त्यांना एक प्रश्न विचारणार नाही की इतके पैसे गेले कुठे आणि तुम्ही कामं का केली ती दाखवत का नाही आहेत. हे काही करणार नाही, यांना काही करायचं नाहीये, यांची मुळात इच्छाच नाही यांना काम करायची. निवडणुकीच्या वेळेला पैसे उभे करायचे, निवडणुकीच्या पैसे घालायचे, मग परत महानगरपालिका हातात घ्यायची, त्यातलं पैसे परत उभे करायचे, तेही दसपट उभे करायचे, मग त्यातले काही टक्का परत निवडणुकीला आतमध्ये घालायचा. हेच वर्षानुवर्ष चाललंय. हेच जर वर्षानुवर्ष तुम्ही जर चालवून घेणार असाल तर ही शहरं तुम्हाला लख लाभत. पुढच्या येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी म्हणून काहीही घडू शकत नाही, काहीही घडणार नाही. ते टॅप वाटले टॅप वाटल्या बंद पडले. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये केला. ती कुठची व्हिडिओकॉन कंपनी का कुठची कंपनी मला आठवत नाही, त्यांच्याकडे ते टॅप घेतले, मुलांना वाटले, सगळे बंद पडले. कोणी त्याच्याबद्दल विचारलं जात नाही, कोणी त्यांना काही प्रश्न विचारत नाही. बस चाललंय. माझी मुंबई महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त हीच विनंती आहे, हे तुम्हाला सतत खेळवत राहणार, हे सतत तुम्हाला घुमवत राहणार, तुम्ही सतत या गोष्टीला बळी पडत राहणार, ह्यांना मतदान करत राहणार आणि पुन्हा तेच आयुष्य तुम्ही परत जगत राहणार. याच प्रकारचं आयुष्य जगायचं असेल तर जगा. पण काही या शहरांमध्ये येणाऱ्या पुढच्या भावी पिढ्यांसाठी जर काही घडवायचं असेल, काही करायचं असेल, राज ठाकरे तुमच्या समोर आहे. त्याला आणि त्याच्या लोकांना एक संधी द्या. जिथे संधी दिली ती गोष्ट करून दाखवलेली आहे. या शहरात ही गोष्ट घडवायला ही संधी तुम्ही देणं गरजेचं आहे. तुम्ही हात पुढे करणं गरजेचं आहे. त्यातनंच या सगळ्या गोष्टी पुढे होतील, घडतील. आणि म्हणून येत्या 21 तारखेला आपण सर्वजण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने त्यांना विजयी करावं अशी आशा अपेक्षा बाळगतो. आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र निर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मी पूर्ण मुंबईकरांच्या वतीने. तर शिवसेना आणि भाजपने मिळून मुंबईमध्ये भ्रष्टाचार केलाय असा आरोप करत राज ठाकरे यांनी शिवसेना भाजपवरती घणाघात केलेला आहे. भाजपकडे इतका रगड पैसा आला कुठून असा सुद्धा सवाल त्यांनी केलाय. एकूणच आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका केलेली आहे, त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे. भाजपच काय शिवसेनेला सुद्धा त्यांनी सोडलेलं नाहीये आपल्या शाब्दिक बाणांमधून. नाशिकमध्ये केलेल्या विकासाचा दाखला त्यांनी दिलेला आहे आणि मुंबईवर इतकी वर्ष शिवसेनेचं राज्य होतं, मग विकास कुठे आहे असा प्रश्न देखील त्यांनी शिवसेनेला केला आहे.